नमस्कार मित्रांनो. स्वप्न ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. काही स्वप्न आपल्याला आनंद देतात, काही स्वप्ने भीती निर्माण करतात, तर काही स्वप्ने आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊन जातात. पण मित्रांनो, जर स्वप्नात साक्षात दत्त महाराज दिसले तर त्याचा अर्थ काय असतो? हे स्वप्न शुभ मानले जाते की अशुभ मानले जाते? यामुळे आपल्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात? आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी श्री गुरुदेव दत्त असे कमेंटमध्ये नक्की लिहा. दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या त्रिवेदांचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे त्यांचे दर्शन होणे ही अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र गोष्ट मानली जाते. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते, मानसिक त्रासातून जात असते किंवा जीवनात योग्य मार्ग शोधत असते, तेव्हा दत्त महाराज तिला स्वप्नातून संदेश देत असतात. स्वप्नात दत्त महाराज हसताना दिसले तर, जर दत्त महाराज स्वप्नात हसमुख दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर दत्त महाराजांची विशेष कृपा आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊन शकतात आणि तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ लागतात. 2 नंबरचं म्हणजे स्वप्नात दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळाला तर, जर स्वप्नात दत्त महाराज तुमच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असतील तर तुम्ही समजून जा की तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती दूर होऊ लागल्या आहेत. अशा वेळी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. स्वप्नात औदुंबराचे झाड दिसले तर, औदुंबराचे झाड हे दत्त महाराजांचे प्रतीक मानले जाते. जर स्वप्नात हे झाड दिसले तर ते भाग्याचे चिन्ह समजले जाते. तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढू लागतात. 4 नंबरचं म्हणजे स्वप्नात दत्त महाराजांसोबत कुत्रे दिसले तर, दत्त महाराजांच्या प्रतिमेत 4 कुत्रे दाखवले जातात. हे 4 कुत्रे म्हणजे वेदांचे प्रतीक मानले जाते. जर स्वप्नात असे दृश्य दिसले तर याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. 5 नंबर म्हणजे स्वप्नात दत्त महाराज यांचे मंदिर दिसले तर, जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसले किंवा त्यामध्ये दत्त महाराजांचे दर्शन झाले तर हे आध्यात्मिक प्रतीक मानले जाते. स्वप्न पडल्यानंतर काय करावे? जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर सकाळी उठल्यानंतर शांतपणे दत्त महाराजांचे स्मरण करा. त्यानंतर खालील गोष्टी करा. म्हणजेच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्या. गरजू लोकांना अन्नदान करा. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक स्वप्नाचा अर्थ सारखाच असतो असे नाही. अनेकदा आपल्या मनातील विचार, भावना आणि परिस्थिती यांचाही आपल्या स्वप्नांवर परिणाम होत असतो. मात्र श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार यांच्या सहाय्याने आपण जीवनातील अनेक संकटावर मात करू शकतो. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.